नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, बिग बॉसचा 6वा सीझन आता अगदी अंतिम टप्प्याकडे येतो आहे आणि त्याच्यात अतिशय सुंदर खेळ केला तो रेवानी. ती माझ्याबरोबर आहे. रेवा, तुझं खूप स्वागत तारांगणमध्ये. खरं तर तू वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलीस, पण खूप चांगला खेळ खेळलीस आणि शेवटच्या 6 जणांमध्येही आली. ही खूप मोठी गोष्ट आहे. तू स्वतःचं कसं ॲनालिसिस करशील एकंदरीत बिग बॉसच्या घरातला तुझा परफॉर्मन्स आणि त्याचा रिझल्ट? सगळ्यात अगोदर तर खूप खूप धन्यवाद मंदारजी कौतुक केल्याबद्दल. माझ्यासाठी खेळ म्हणजे खूप मजेदार असा होता. खूप मज्जा आली खेळायला. एक्सपेक्टेशन्स खूप होते. मला वाटलं नाही की मी आता आऊट होणार, कारण मी माझं बेस्ट देत होते. ॲज अ कॅप्टनही झाले होते आणि भरपूर माझे एफर्ट सुरूच होते गेमसाठी. पण ठीक आहे, आत्तापर्यंतची ही जर्नी बघितलं तर माझ्या जर्नीमध्ये सगळ्याच गोष्टी होत्या. चुका होत्या, काही मस्ती होती, काही नाती होती, काही माझे जे टास्क खेळायचं होतं, माझी जे जिद्द होती किंवा माझे जे विजय होत्या काही गोष्टीवरती, त्या खूप चांगल्या राहिल्या. तर माझ्यासाठी ही जर्नी अप्स अँड डाऊन्स आणि होलसम असं म्हणू शकतो की पूर्णपणे परिपक्व असं माझ्यासाठी होती, कारण सगळ्याच गोष्टी होत्या माझ्या जर्नीमध्ये. छोट्या पिरियडमध्ये खूप काही. तू अगदी सुरुवातीचा पहिला शब्द अगदी जो घेतलास, माझ्याकडून चुका झाल्या, मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्या चुका आपण ऍक्सेप्ट करणं. तर अशा कोणत्या चुका झाल्या असं आत्ता तुला वाटतं? सगळ्यात अगोदर मला माझी पहिली चूक, तरी माझी जी चावी जी मी विश्वासाने दिलेली आहे तीच होती सगळ्यात मोठी चूक. कदाचित ती गोष्ट नसती झाली तर आज खूप वेगळ्या गोष्टी असत्या आणि मी आता बाहेरही नसती. त्यामुळे त्या की घालवण्यामुळे जे की विश्वासामध्ये दिलेली चावी माझी, कारण मी विश्वास करते लोकांवरती, ती जर नसती झाली तर आज वेगळ्या गोष्टी असत्या. लोकांनी मला, घरच्या सदस्यांनी मला एक वेगळ्या दृष्टीने बघितलेलं असतं. तेव्हा ते चावी गेल्यामुळे ते मला खूप ग्रँटेड धरायचे, कमी लेखायचे आणि प्रत्येकदा तेच वापरायचे माझ्या अगेन्स्टमध्ये. तर आता मी अजून जास्ती स्ट्रॉंग पुढे आली असती जर त्या गोष्टी नसतं झाल्या, तर लोक माझ्यासोबत जुळायला स्वतःहून आली असती. मला एवढा विश्वास आहे माझ्यावरती, कारण माझी मतं खूप स्ट्रॉंग होती, मी खूप कॉन्फिडंट होते. पण त्या एक चुकीमुळे कधी कुठे ना कुठे माझी चूक होती, मला माहिती होती. त्यामुळे 2 दिवस माझे त्या स्ट्रेसमध्ये, आणि ते कसं दिसलं असेल बाहेर, माझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं असं काही झालं. आणि ह्या घरात आता तू इतके दिवस राहिली, तुला स्वतःला काय वाटतं की तुझे कोणते लोक होते आणि तुझे कोणी नव्हतेच, जे तुला आधी वाटलं होतं हे माझे आहेत, पण नंतर रिअलायझेशन तुला काय काय झालं? काय अनालिसिस करशील तुझ्या प्रत्येकाबरोबरच्या नात्याचं? राकेश पासून सुरुवात कर. अच्छा, ओके. सो राकेशपासून सुरुवात करायची आहे. तर मला असं वाटतं की मी जेव्हा जाताना त्याला हिटमध्ये ठेवून गेली होती, तर ते जेन्युइन होतं आणि मला तो ॲज अ पर्सन किंवा मनुष्य म्हणून, एखादा माणूस म्हणून तो मला खरंच आवडतो. कारण एखादा व्यक्ती खूप रिअल आहे, खरं आहे, तो जसा आहे, त्याच्या चुका असो किंवा तो गिवअप करतो कधी कधी, किंवा तो खरं बोलतो खूप की मी ट्रॉफीसाठी नेहमी लोकांसाठी आलो आहोत, जर ते मला काढतील तरीही मला ते मान्य आहे. ह्या काही क्वालिटीज आहेत ज्या मला आवडतात आणि मी त्याला बोललीही आहे, तिथेही बोलली आहे, राखी समोरही बोलली आहे, आणि मला खरी माणसं आवडतात. तर राखीसाठी हेच आहे माझं की राखीचा गेम तुला खरा वाटला का पर्सनॅलिटी म्हणून ती खरी राखीचं अनालिसिस काय आहे तुझं? राखीबद्दल खरी तरी नाहीच आहे ती. मला असं वाटतं की ती जे काहीही करते ते गेमसाठी करते. जर खरी असेल तर मग अशी पर्सनॅलिटी तरी नकोच, आणि सगळे तिला बोलतात की तिला सगळे पसंत करतात. तर ह्याचमुळे, कारण त्यांना माहिती आहे की तिने जेही काही केलं आहे ते गेमसाठी केलं आहे, ती तिची रिअल पर्सनॅलिटी नाही आहे. कारण जर ती तिची रिअल पर्सनॅलिटी असेल तर मी तरी अशा पर्सनॅलिटीला कधीच नाही लाईक करू शकत. पण मला ती आवडते, कारण ती गेम झाल्यानंतर ती रात्री येऊन सॉरी बोलायची, किंवा मग दुसऱ्या दिवशी चारायची, काही जेवण बनवायची, ती बोलायची, मग दुसऱ्या दिवशी परत तीच करायची. तिला काही गरजही नव्हती पोक करायची, ती स्वतःहून यायची माझ्याकडे ट्रिगर करायला. मला काय दिलेलं आवडलं मला खायला? तिने मटन बिर्याणी बनवली होती, आणि मटन मला असंच आवडत नाही, ती माझी दुसरीच वेळ होती आणि मी त्या दिवशी नव्हते खाणार, पण ती बेस्ट मला आठवते. म्हणजे जसं आता तुम्ही विचारलं तर माझ्या डोक्यामध्ये तीच एक गोष्ट आली, तर ती बेस्ट होती.
आणि ती सगळ्याच गोष्टी अशा बनवायची की खूपच बेस्ट, म्हणजे खूपच स्वादिष्ट. सर्वात जास्त खाण्याचे पदार्थ तिच्याच हातचे आवडले का आणखी कोणाचे आवडले? हा, सगळ्यात जास्त तरी तीच चांगलं बनवायची. त्याच्या व्यतिरिक्त अनुश्रीनेही लास्ट म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये तिने कुकिंग केली. ते खरंच खूप शॉकिंग होतं, कारण आत्तापर्यंत तिला नव्हतं बनवायचं, काही हे नाही आहे ते नाही आहे तसं बोलत राहिली, आणि शेवटी तिने बोलली की तो माझा गेम होता, जेही काही असेल. नाही, तन्वीचं पण आवडलं आहे. मी त्याचं तर बोलणारच होते, कारण तन्वी बऱ्याच पैकी ती लंच आणि डिनर करत राहायची. पण माझ्या वेळेला सगळ्यात जास्ती जर कोणी बनवला असेल स्वयंपाक तर तो राखीनेच बनवला होता, त्यामुळे राखीचं नाव घेतलं. तन्वी पण छान बनवायची जेवण. स्वयंपाकाचा तो उल्लेख केला, भांडी कोण छान घासायची? अरे बाप रे, हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. आता ते तर सगळ्यांनाच खोड्या दिसायच्या. मी घासली भांडी 2 हफ्ते आणि त्यानंतर मला नव्हती घासायची. पण सगळ्यांनी जर असं नाही केलं, म्हणजे थोडा समंजसपणा माझाही होता की ठीक आहे, कोणालाच नाही करायचं आहे तर मग मी करते. सर्वात जास्त तूच भांडी घासली? सर्वात जास्ती नाही असं नाही बोलू शकत, पण मी कुठे खूप भांडी असायची. जसं रूल होता की आपली पर्सनल भांडी तरी स्वतःहून धुवायला पाहिजे होती. तिथे लोक सोडून जायची भांडी आणि भरपूर अशा गोष्टी व्हायच्या ज्या म्हणजे खूप घाण करून जायचे. आणि मी बोलायची, पण मग शेवटी मला हायजीन पाहिजे राहते, क्लिनलीनेस पाहिजे, पण मी करून टाकायची. असं झालं. भांडी तरी अनुशीच घासायची चांगली. बरं, मला सांग, विशालने मोठा धमाका केला शेवटच्या टप्प्यात, ज्या काही घडलं, हाणामारीपर्यंत प्रकरण आलं, तुला त्याचा किती त्रास झाला होता त्या सगळ्याचा? नाही, एकंदरीत विशाल तुला कसा जाणवला या सगळ्या दिवसात? मला त्या गोष्टी बिलकुलच पटत नाही. बोलायचा शो आहे, मारामारीचा शो नाही आहे. तुम्हाला काही वाटतंय तर तुम्ही बोला, बोलून व्यक्त व्हा, पण त्या बोलण्यामध्ये सुद्धा तुम्ही पर्सनल कशाला कोणावरती जाता. सगळ्यांची बाहेर पर्सनल लाईफ आहे, ते खरंच खूप चुकीचं होतं आणि मला तरी ते बिलकुलच पटलेलं नाही आहे. आणि आरबी तो कधीच त्याला असं बोलायचं नाही, त्याच्याबद्दल मी नव्हतं ऐकलं की त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलतोय. गेमचं डिस्कशन होतं तोपर्यंत ठीक आहे की त्याचा गेम असा आहे, असं आहे, राखी हे ते, किंवा गेममध्ये दीपाल त्याला हे ते काहीही बोलला असता तरी ठीक आहे. परत त्याच गोष्टी काढणं, ज्या गोष्टीला मनाई केली आहे आणि बिग बॉसही बोलले आहेत, त्या मला तरी नाहीच पटल्या आणि ते खरंच खूप चुकीचंच होतं. ओके, अनुश्री बद्दल काय सांगशील? अनुश्री कशी वाटली? म्हणजे खूप रूड होता का तुझा चांगला? सुरुवातीला मी खूप ओपननेसने गेली होती की मी सगळ्यांशी बोलेल, कोणाशीच काही आता मत असं ठामपणे की हिच्याशी नाहीच बोलेल, ह्याच्याशी नाही बोलेल असं काहीच नव्हतं. वाईल्ड कार्ड होते, मला जाणून घ्यायचं होतं आणि गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला सगळ्यांशीच बोलायचं होतं. अनुश्रीसोबत जेव्हा मी पहिल्यांदा बोलायचा प्रयत्न केला तेव्हा ती खूप रूड आणि खूप ॲरोगंट असं वाटली. ती खूप दुसऱ्यांना कमी लेखायची आणि स्पेशली मला असं भरपूरदा असं रिअलाईज झालं. मी तिला बोलायची आणि मी उगाचच कोणाशी रूढ होत नाही. माणूस आहोत तर एक मला प्रेमाचा संवाद जास्ती आवडतो. मी सुरुवात केली होती, पण नंतर जेव्हा तो रिस्पॉन्ड आला तर माझी एक सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्यानंतर मी कधीच तिच्याशी बोलली नाही. आणि माझ्या नॉमिनेशन्समध्ये ती नेहमीच होती, कारण गेम मी होते ते तोपर्यंत. कधी सांगितलं नाही तिच्या या स्वभावाबद्दल? नाही, बोलले मी प्रत्येकदा नॉमिनेशनमध्ये असो किंवा मग जो टास्क होता, तिला कास्ट रेड तिचं कार्ड केलं मी इन्व्हिटेशनसाठी, तेव्हाही मी तिला सांगितलं. त्याच्या अगोदर तिला माहितीच होतं तिचं नेचर खूपच उद्धट आणि खूप रूढ होतं. तन्वीबद्दल काय सांगशील? तन्वीबद्दल तर बाहेर येऊन काहीतरी वेगळे रिॲक्शन्स मिळत आहेत, ऐकायला भेटतं आहे, जे शॉकिंग आहे माझ्यासाठी. तन्वी आणि माझं रिलेशन माझ्याकडनं खरंच खूप जेन्युइन होतं. जेही होतं, मी एक प्रेम देणारी व्यक्ती आहे, म्हणजे मी गिव्हर आहे, मला आवडतं. मी स्वतःवरही खूप करते आणि मला जे माझे जवळचे लोक असतील मी त्यांना पूर्णपणे ती गोष्ट द्यायचा प्रयत्न करते. तर मी अशीच आहे, मी काळजी घेते, मला आवडतं लोकांना प्रेम द्यायला. जिथे लोक खूप वाईट आणि खूप नेगेटिव्हिटी असते तिथे मला पॉझिटिव्हिटी द्यायला आवडते. तन्वी आणि माझी फ्रेंडशिप नॅचरली झाली, मतं पटत गेले. गेमबद्दलचं डिस्कशन असो, तिला माझी तळमळ दिसायची गेमसाठी, मी तिला स्ट्रॉंग वाटायची, ह्या बाजूने तो बॉन्ड सुरू झाला.
आणि तिच्याकडनंही तो तेवढाच दिसला मला. प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रायोरिटी ठेवणं, टास्कमध्ये गिफ्ट द्यायचे असेल तर मला चूज करणं. मी वाईल्ड कार्ड असून सुद्धा तिच्या मनामध्ये ते घर मी करून आली आहे यामुळे, कारण तिच्याकडनंही ती होतं आणि माझ्याकडनंही तेच होतं. तर लोकांना फ्रेंड ती झाली असं वाटतं तुला? हो, माझी सर्वात क्लोज फ्रेंड याच्यासाठी होती कारण आम्ही सगळ्यात जास्ती वेळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. गेमचं डिस्कशन असो, पर्सनल लाईफचं डिस्कशन असो, काय ती अशा काही गोष्टी जे ती सगळ्यांबरोबर नाही शेअर करू शकत होती. एक एज डिफरन्स नव्हता म्हणून ती त्या सगळ्या गोष्टी तिने माझ्यासोबत शेअर केल्या आहेत. तिचा त्रास असेल, तिला काही असेल तर मला असं वाटतं की माणूस आहोत, कोणाला त्रास होतोय तर आपल्याला तिच्याकडे किंवा मेंटली त्रास होतोय, फिजिकली त्रास होतोय, तर ॲज अ माणूस आणि मैत्रीण म्हणून मी तिच्यासोबत उभी होती. ओके, शेवटचे 2च प्रश्न आता मी विचारतो. अगदी महत्त्वाचा प्रश्न, तुझा स्वतःचा अंदाज काय आहे? तुझं काय म्हणू, एक तू इतके दिवस राहिलीस त्या घरात, तुला काय वाटतं की कोण ट्रॉफी घेईल असं वाटतं? 2 व्यक्तींची नावं आहेत माझ्याकडे याच्यासाठी. एक म्हणजे तन्वी आणि दुसरं आरबी. मला असं वाटतं की तन्वी किंवा आरबी मधूनच कोणाला तरी ट्रॉफी मिळेल. त्यातल्या त्यात पारडं कोणाचं जड आहे असं वाटतं? पारडं म्हणजे पर्सनॅलिटीचा शो आहे, तसं तर दोघेही वेगळे पर्सनॅलिटी आहे. आरबी खूप जेन्युन आहे, खूप ऑनेस्ट आहे. तो बोलतो की मला ट्रॉफी नाही मिळाली तरीसुद्धा माझ्यासाठी ऑडियन्सचे मन जिंकणं इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात तन्वी म्हणजे ती म्हणते की मला ट्रॉफी जिंकायचीच आहे, तिची एक जिद्द आहे आणि तिचं सुरुवात आहे करिअरचं. तर मला असं वाटतं की तन्वीला भेटलं तर तिच्यासाठी जास्ती चांगलं होतं. तुझ्या फॅमिली फ्रेंडच्या रिॲक्शन काय आल्या तू आता बाहेर आली? त्यांना एक्सपेक्टेड होतं की मी राहणार, मी एवढ्या लवकर येणार नाही. पण त्यांना ते बोलले की शेवटच्या वीकमध्ये तुला का दाखवलेलं नाही आहे का, तर माझ्यासाठी खरंच शॉकिंग होतं. माझी कॅप्टन्सी ॲज सच ती दिसली नाही आहे बाहेर, असं ते बोललेत. मी लॉस्ट कधीच नव्हती घरामध्ये. आता उरलेले घरामध्ये फक्त 6 सदस्य होते, तर मी होते गेममध्ये. मी माझं का दिसलं नाही मला नाही माहिती, पण मी पूर्णपणे खेळत होती. त्यांना विश्वास होता माझ्यावरती की मी राहणार, शेवटपर्यंत मी राहणारच आहे. खरं तर ते खुशच आहेत, ते कधीच बोलत नाही. त्यांनी मला सपोर्ट केला आहे. मी कदाचित खूप अगोदरही निघली असती, मी एकही वीक राहून आली असती तर तेवढंच त्यांच्यासाठी मोठं असतं. आजही त्यांच्यासाठी मोठं, ते 0 कंप्लेन करतात. त्यांना मी जशी आहे, चुकीची बरोबर, काहीही लहान मोठी काहीही असेल, त्यांना माझ्यावर प्रेमच आहे. तर ते खुशच आहेत, खूप खुश आहेत ते. मला सांग, तू मूळची कुठली आहेस? मी मूळची चंद्रपूरमध्ये एक भद्रावती म्हणून तालुका आहे, मी तिथे राहते. माझे बाबा WCLमध्ये आहे, मी क्वार्टर्समध्ये राहतो. आम्ही WCL म्हणजे वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड आणि ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे, तर क्वार्टर्समध्ये राहायची. आता मुंबईत तुझं काही तुला हे मिळालंय ठिकाण राहण्याचं? हो, मला मुंबईमध्ये येऊन जवळपास 7 वर्ष झालीत. एक बेस आहे, मी खूप काम पण केलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये फक्त ॲड्स आणि मॉडेलिंग असं काहीतरी दाखवलेलं, त्याच्यापेक्षा जास्ती मी 2-2.5 वर्ष मी शो केले आहेत हिंदी याच्यामध्ये. झी TV साठी, स्टार प्लससाठी. ते मेन्शन का नाही झालं मला नाही माहिती. मी येऊन मला इंट्रोडक्शनमध्ये हे दाखवलं गेलं की मी फक्त ॲड्स किंवा हे केलं आहे. मॉडेलिंग माझं इनिशियल स्टेज होतं. मी शोज केलेत, मी डेली सोप केलं आहे, मी TV. एवढा मोठा तुला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आता, मराठी सिनेमा, सिरियल ह्याच्यासाठी ओपन आहेस का? आणि नेमकं काय काय करायचं आहे तुला पुढच्या 3-4 वर्ष? खूप काम करायचं आहे. डेफिनेटली खूप मोठं प्लॅटफॉर्म होतं म्हणूनच मी इथे आले. मला वाटलं की ह्यामुळे मला प्रसिद्धी मिळू शकते. मी काय आहे, रिअल पर्सनॅलिटी माझी काय आहे, काय काय मी करू शकते, तर ते लोकांना जाणून घ्यायला मिळेल. आणि हो, डेफिनेटली काम करायचंच आहे. जर मला खूप चांगले ऑफर्स येतील, मूवीज असो, सिरियल्स असो, जर मला वाटलं की चांगलं काही आहे तर नक्कीच करणार. खूप छान. तर बायदे अगदी जातात आता एक छोटासा प्रश्न, तुझं रेवा हे नाव खूप छान आहे, हे कुणी नाव ठेवलं आहे तुझं? रेवा हे माझं नाव माझ्या बहिणीनेच ठेवलं आहे, जी माझ्या पुढे मोठी बहीण आहे माझी. तिचं माझ्या 3ही बहिणींचं नाव आहे धनश्री, राजश्री आणि जयश्री, असं श्री म्हणून आहे. मला 3 मोठ्या बहिणी आहेत आणि त्यांचे तसे. त्या श्रीपेक्षा तू एकदम वेगळी आहेस. माझं दुसरं नाव अजून यशश्री सुद्धा आहे त्या श्रीमध्ये. तर हां, तर श्री पण आहे. असं 2-3 नाव, मला भरपूर नाव आहेत. बाबांनी वेगळं, रेणुका, रेश्मा, यशश्री, रेवा, असे खूप नाव आहेत मला, पण माझं ऑन डॉक्युमेंट नाव रेवाच आहे. खूप छान. मला वाटतं की रेवा खूप छान खेळलीस तू आणि चांगलं फ्युचर आहे तुला. तर चांगलं काम कर तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. नक्कीच खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि सुरुवात तुम्ही खरं तर कौतुक
करण्यापासून सुरुवात केली तर Yes. खरंच खूप पॉझिटिव्ह फील झालं. Yes. थँक्यू नाही, आमचा तोच प्रयत्न असतो. टॅलेंट अनेकांकडे असतं, टॅलेंट बरोबर प्रोत्साहनाची गरज हो, हो, असते. हो, नक्कीच. त्यामुळे ते तुला आता मिळतंय सगळ्यांकडून, तेव्हा चांगली असाच परफॉर्मन्स दे. हो नक्कीच. धन्यवाद. खूप प्रेम मिळालं आहे मला आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच. थँक्यू.